आपण पाहत आहात BCCN न्यूज. जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धांचा शानदार शुभारंभ. परस्पर समन्वय व सहकार्याने लोकसेवा बळकट करा. जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील. 3 दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक क्रीडा कौशल्य विकासाबरोबरच परस्पर समन्वय, सांघिक वृत्ती व सहकार्य भावना विकसित करणारा उपक्रम आहे. या माध्यमातून 5ही जिल्हा परिषदेच्या सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वय व सहकार्याने जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या लोकसेवांचे सुद्धा बळकटीकरण करावे, असे आवाहन बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले. बुलढाणा येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आज अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलढाणा या 5 जिल्हा परिषदांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचा शानदार उद्घाटन समारंभ पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या उद्घाटन समारंभाप्रसंगी मंचावर विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास शाखेचे अपर आयुक्त राजीव फडके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे यांच्यासह 5ही जिल्हा परिषदांचे विविध खातेप्रमुख तसेच सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात म्हणाले की शिस्त व सभ्यता या आधारे विभागीय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून अमरावती विभाग राज्यात नावलौकिक प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, क्रीडा ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलन करून सर्व खेळाडूंना शपथ देण्यात आली. यावेळी केम्ब्रिज स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने सादर केलेल्या संगीतमय वातावरणात व आकाशात विविध रंगी फुगे सोडून स्पर्धांचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे व किरण वाघमारे यांनी केले, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. दरम्यान या उद्घाटनीय समारंभात 5ही जिल्ह्यांच्या संघांनी सादर केलेल्या आकर्षक व सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांमुळे उद्घाटन समारंभाचे पथसंचलन आकर्षक, लक्षवेधक व हृदयस्पर्शी ठरले. जिस थाली से तुम खाना गिराते हो उसी के लिए हम तरसते हैं. भूख सिर्फ पेट की नहीं होती, इज्जत की भी होती है. क्या हम इंसान हैं या सिर्फ भोजन का आदर करें. हर निवाला एक जीवन है. भूख शर्म नहीं, सच्चाई है. लेकिन एक बात हमारी समझ के बाहर है. ये मराठे अपनी रक्षा के बारे में कब से सोचने लगे? मराठों ने जब भी अपनी जान दी है स्वराज की रक्षा करने के लिए दी है. मौत के घुंघरू पहन के नाचते हैं मोहन. तू क्या हमें मौत से डराएगा? हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा, एक नया संभव पैदा करेगी. लेकिन जब तू मरेगा नारी ये अपना नहीं सबला है और उनकी माँ उस लड़की को सक्षम बनाती है. यहाँ लाठी काठी और तलवार बाजी अपने नहीं आता है. क्या दोनों के बीच उसका भाई सिंगा दोनों भाई आ गए हैं. क्या आप उन्हें क्या देते हैं, इंसाफ या तारीख? अगर आप उन्हें इंसाफ नहीं दे सकते तो बंद कीजिए ये तमाशा. उखाड़ फेंकिए इनके घरों को, फाड़ दीजिए, जला दीजिए.
समोर जिल्हा परिषद मुलं घेऊन आलेला आहे. महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतीय परंपरे बाकीचा कुटका पाहिले इकडचे तिकडचे लोक येतात आणि आपल्या मराठी माणसाला परेशान करतात. इकडचं तिकडचं म्हणताय का मला? आनंद घ्यावा, खिलाडी वृत्तीने सर्वजणांनी खेळावं, कोणालाही इजा होऊ नये, कुठेही कॅज्युअलिटी होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सर्वांनी एकमेकाची काळजी घ्यावी. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या आमची काळजी घेण्यासाठी तर आम्ही आहोतच. आमच्याकडून जर काही त्रुटी राहत असतील, रहिवासाची व्यवस्था किंवा जेवणाच्या बद्दल असेल किंवा अन्य काही, तर सर्वांनी त्या पदरात पाडून घ्या आणि तसं जर काही असेल तर सांगत चला की जेणेकरून आम्हाला त्या पद्धतीची दुरुस्ती करून आपल्याला एक चांगल्या पद्धतीची राहण्याची जेवणाची व्यवस्था करून देता येईल. 3 दिवस या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा आणि आनंदाने यामध्ये सहभाग घेऊन अतिशय चांगलं पार्टिसिपेशन करावं अशा शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. आपण इथे नेहमीच्या फायलींच्या डोंगरातून जरासा वेळ काढून तणावमुक्त जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक जे आहे ते म्हणजे क्रीडा, ज्याच्या माध्यमातून आपण अनेक व्यक्तिगत कौशल्य देखील ह्याच्यामध्ये प्राप्त करतो आणि तेच कौशल्य आपल्याला आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये देखील यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. आणि त्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे शिस्तबद्धता, सांघिक वृत्ती, खिलाडी वृत्ती आणि त्याचबरोबरीने एक कोलॅबरेटिव्ह फ्रेमवर्कमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या सोबत सहकार्यानं आणि स्नेहसंबंध जोपासून आपली उद्दिष्ट साध्य करणं हे याच्यातून अपेक्षित आहे.